नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये बनणारी चिकन 65 ची रेसिपी। टेस्टी, ज्युसी आणि क्रिस्पी बनतात। मेन म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे, कमी वेळात बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। चिकन 65 बनवण्यासाठी बघा अर्धा किलो आपण हे असं बोनलेस चिकन आणलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, मोठे मोठे पीस करून आणलेला आहे। आता कढईमध्ये चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून। आता आपण मिक्स करूया। आता सुरुवातीला अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली। आता चिकन 65 पण टाकून घेऊया। आणलेला मसाला टाकून झाला। आता हे लाल तिखट पण टाकून घेऊ, लाल चटणी, थोडं मीठ पण टाकून घेऊया। अर्धा लिंबू कापलेला आहे, हे पण मस्त पिळून घेऊया। हा गरम मसाला आहे, तो पण टाकून घेऊया। मैदा पण टाकून घेऊया। बघा मिक्स करून घेतोय। कलर आलाय आता याला लाल एकदम। आता वरून थोडी कोथिंबीर टाकली, व्यवस्थित मिक्स करूया। असं मिक्स करून घेतलं मी हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण अंडा टाकून घेऊया मध्ये। एक अंडा बघा फोडलेला आहे, पूर्ण असं मिक्स करून घेऊया। अंडा बघा मिक्स करून घेतलंय। आता आपण ह्याला झाकून ठेवूया। अर्धा तास आता झाकून ठेवलं दोघं मॅरिनेशन साठी। आता आपलं चिकन बघा असं व्यवस्थित मॅरिनेशन झालेलं आहे। बघा तेल टाकून घेतलंय। आता तेल गरम झालं की आपण तळून घेऊया। आता आपण टाकून घेऊया चिकन मध्ये। हे बघा आपलं असं झालेलं आहे, मस्त एकदम क्रिस्पी झालेलं आहे। बघा आता तेलामध्ये आपण टाकलेलं आहे आपलं चिकन 65। आता असं होत आहे तयार, कलर पण आलेला आहे मस्त। आता सानू दीदी बघा आमची गरमी आहे सध्या, त्याच्यामुळे तिने कपडे काढलेले आहेत। आता चिकनची वाट बघत आहे कधी होते खाण्यासाठी। आता चिकन 65 आता तयार झालेला आहे, मस्त एकदम फ्राय झालेले। आपण काढून घेऊया। हे बघा आपला पहिला 65चा घाणा झालेला आहे फ्राय करून, आपण काढून घेऊया ते। हे बघा आता काढून घेतलं आहे, तर तेल आता थोडं निचरू देऊया असं कढईमध्ये। आता बघ ताटात काढून घेऊया। बघा एकदम कसं क्रिस्पी झालेला आहे मस्त। चालू दिदीने लावून बघितलं, पोळाला आहे चालू दिदीला। परत टाकून घेऊया दुसरा घाणा। हे बघा आपला दुसरा घाणा पण टाकून घेतलेला आहे आता कढईमध्ये। तेलामध्ये बघा असं फ्राय होत आहे आपला आता चिकन 65। अशा प्रकारे बघा आपलं चिकन 65 बनवून तयार झालेलं आहे। शेजवान चटणी घेतलेली आहे, कांदा। आता मी टेस्ट करून बघणार आहे।